पंतप्रधान मोदींनी इराणला साथ द्यायला पाहिजे होती. राज ठाकरेंचं आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धावरती पहिल्यांदाच भाष्य. खामेनेई गेल्यावरती मोदी काहीच बोलले नाही. जम्मू काश्मीरच्या प्रश्नावर खामेनेई यांचा भारताला पाठिंबा. राज ठाकरे यांची प्रतिक्रिया. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना 2 लाख कोटी कर्ज होतं. आता ते कर्ज 2 वरून 11 लाख कोटींवरती गेलेलं आहे. राज ठाकरे यांचा सरकारवर निशाणा. राज्यातून 4.5 ते 5.5 हजार मुलं बेपत्ता. भाषेची हमी नाही, मुलांची हमी नाही. हे कोणतं राज्य? राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. तर सगळी तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी जातीय. शाळा कॉलेजमधील मुलं ड्रग्सचं सेवन करताय. राज ठाकरे यांची प्रतिक्रिया. राज ठाकरे यांच्याकडून जनतेसाठी महाराष्ट्र पुढचा वेबसाईटची घोषणा. तर तुमचे विचार मांडा, करमणुकीच्या गटारगंगेतून बाहेर पडा. राज ठाकरे यांचं हे आवाहन. भोंदूबाबा अशोक खरातच्या मालमत्ताची झाडाझडती सुरू. खरातनं काही वर्षात जवळपास 200 कोटींची माया जमवली अशी चर्चा. नाशिक पोलिसांकडून मिरगावमधल्या फार्म हाऊसची रात्री तपासणी. फार्म हाऊसवरती एक पिस्तूल देखील पोलिसांनी केली जप्त. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी आता एसआयटीची स्थापना. तेजस्विनी सातपुते यांच्याकडे एसआयटीची जबाबदारी. 24 तारखेपर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी. अशोक खरात ढोंगी साधू. अशोक खरातवरती आता योग्य कारवाई व्हायलाच हवी. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. समोर अशोक खरातनं चुकीचं काही केलेलं असल्यास कारवाई व्हावी. सकाळी जे पत्रकार परिषदेत सांगतात ते खरं असं समजू नये. नाव न घेता उदय सामंत यांची संजय राऊतांवर टीका. चाकणकरांची पाठराखण करण्यासाठी भरणे पुढे आले. अजितदादांसाठी का नाही? दादांना न्याय मिळावा यासाठी एकही मंत्री पुढे आलेला नाही. यासाठी खेद. विकास लवांडे यांची मंत्री दत्तात्रय भरणेंवर टीका. भरणेंकडून चाकणकरांची पाठराखण. लवांडेंचा आरोप. कॅप्टन खरातच्या घरातील व्यक्तींची टीव्ही 9च्या प्रतिनिधींवरती दादागिरी. बंगल्याबाहेर वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या टीव्ही 9च्या टीमकडून कॅमेरा, मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न. महिलेचं शोषण केल्याप्रकरणी खरात सध्या अटकेत. मुंबईमधील बीकेसीमध्ये जनोपिक्सेल अँड प्ले अँड ग्लोबल एक्सपोर्ट गेम्सचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न. राजकारणातील खेळ खेळत असताना इतर खेळ खेळायला वेळ कमी मिळतो. मुख्यमंत्र्यांचं खुमासदार शैलीमध्ये उत्तर. 2027 मधील मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मी चंद्रपूरमध्ये पुन्हा येईन. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील कार्यक्रमात दिले संकेत. चंद्रपूरमध्ये पुन्हा येऊन विकासाचा झंझावात करेल. सुधीर मुनगंटीवार यांचं आश्वासन. चंद्रपूर या ठिकाणच्या एका कार्यक्रमात मुनगंटीवार बोलत होते. वाशिमनंतर नंदुरबारच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी हसन मुश्रीफांना नकोशी. दुसरा नेता जबाबदारी घेईपर्यंत मी नंदुरबारचा पालकमंत्री असेन. लांबच्या जिल्ह्यांना लक्ष देणं कठीण होतं. हसन मुश्रीफ यांची ही प्रतिक्रिया. चाकणकरांची वकिली बंद करा. अवकाळी संकटावर लक्ष द्या. शेतकऱ्याचा कृषीमंत्री भरणेंना फोन. शेतकरी आणि कृषीमंत्र्यांच्या पीएची ऑडिओ क्लिप व्हायरल. बलात्कारी खरातच्या प्रकरणात भरणेंनी चाकणकरांची पाठराखण केली, त्यामुळे शेतकऱ्याचा संताप. जालना जिल्हा परिषदेकडे आलेला 128 कोटींचा निधी खर्च न केल्यानं आमदार बबनराव लोणीकर विधानसभेत आक्रमक. दोषी असणाऱ्या कार्यकारी अभियंत्यांवरती उपअभियंता आणि अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचीही मागणी. रायगडच्या महाडमधल्या ऐतिहासिक चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला 99वा वर्धापन दिन आज साजरा होणार. तर सुशोभीकरणाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडणार. मंत्री भरत गोगावले यांची माहिती. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार संपन्न. मंत्री संजय शिरसाट यांनी महाडच्या चौदार तळ्याची पाहणी केली. यावेळेस मंत्री भरत गोगावलेही उपस्थित राहिले. आज चौदार तळ्याच्या 55 कोटींच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ होणार. छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या सेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. ठाकरे सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांचे अंबादास दानवेंवर गंभीर आरोप. दानवेंनी काही सदस्यांना जबरदस्तीने 8 ते 10 दिवस डांबून ठेवलं. भाजपकडून 4 राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा. राहुरीची जागा भाजपच्या कोट्यात, मात्र उमेदवार जाहीर केलेला नाही. भाजपकडून राहुरीमध्ये कुणाला संधी मिळते याकडे लागले लक्ष. भाजपने बंगालसाठी आपल्या दुसऱ्या यादीमध्ये 145 उमेदवारांची नावं जाहीर केली. द्रौपदीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रूपा गांगुले यांना सोनारपूर दक्षिणमधून उमेदवारी. सुवेंदू अधिकारी यांचे धाकटे बंधू देवेंदू अधिकारी यांना देखील आग्रा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया. छातीत दुखू लागलं, त्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. महाराष्ट्रातील जलजीवन मिशन 2.0 साठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये करारावर स्वाक्षऱ्या. डिसेंबर 2028 पर्यंत हर घर जल प्रमाणीकरण साध्य करण्याचं उद्दिष्ट.
वातानुकूलित मुंबई लोकलच्या बंद दरवाजांची एप्रिलमध्ये चाचणी होणार। 2 लोकल मार्च अखेर मध्य रेल्वेच्या ताफ्यात होणार दाखल। मुंबई दुर्घटनेनंतर दरवाजे बंद होण्याच्या विना वातानुकूलित लोकलची बांधणी सुरू करण्यात आलेली। एलपीजी तुटवड्यामुळे बेस्टची आता 10 उपहारगृह बंद। गॅस पुरवठ्यासाठी आपत्कालीन सेवेचा दर्जा देण्याची मागणी। बेस्टची शहरभरातील साधारणतः 27 स्थानकांवरती 64 उपहारगृह। मेट्रो मार्ग 3च्या बोगद्याचं नुकसान झाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांचा कंत्राटदाराला समन। तर दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळच्या बोगद्याचं नुकसान झाल्याचं प्रकरण शुक्रवारी आझाद मैदान पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश। अभिनेत्री शिल्पा शेट्टीला पतीने दिलेल्या 12.5 कोटींच्या भेटीची फेरतपासणीचे निर्देश। 2019-20 या दरम्यान या रकमेला अस्पष्ट जमा रक्कम मानून एकूण उत्पन्नामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं या भेटीची सत्यता सिद्ध करण्याची शिल्पा शेट्टीला दुसरी संधी। अकोला झेडपीच्या शिक्षण विभागामध्ये मोठा घोटाळा उघड। खोटी कारणं घेत बदली दिल्याचं उघड। शिक्षकांसह मदत करणाऱ्या 300 लोकांवर निलंबनाची टांगती तलवार। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीमधील वडिलोपार्जित जमिनींना अखेर खरेदीदार मिळाला। 5 मार्चला केंद्र सरकारनं घेतलेल्या लिलावात एका मुंबईकर नागरिकानं खेड तालुक्यातल्या मुंगे गावातील 4ही शेतजमिनींच्या तुकड्यांसाठी सर्वाधिक बोली लावली। वडाळा कोठडी मृत्यू प्रकरणामध्ये पोलिसांना क्लीन चिट। तरुणाचा मृत्यू मारहाणीमध्ये नाही तर अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानं झाला। हायकोर्टाचं हे निरीक्षण। 6 वर्षांपूर्वी विजय सिंग या 26 वर्षीय तरुणाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला। सांताक्रुज पूर्वच्या आगरीपाडा पुलावरती दुचाकीस्वारांकडून पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न। वाकोला पोलिसात 12 दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या उत्तर दिशेकडील मार्गावर दुचाकीस्वारांच्या टोळक्याचा धुडगूस। 4 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर नागपूर महानगरपालिकेची आज पहिली सर्वसाधारण सभा। सत्ताधारी आणि विरोधक प्रशासनाला धारेवर धरण्याच्या तयारीत। शहरातील प्रलंबित नागरी प्रश्नांवरून खडाजंगी होण्याची शक्यता। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण। सोन्याच्या दरात 10,000 तर चांदीच्या दरात तब्बल 20,000ची घसरण। जीएसटीसह सोनं 1.5 लाखांवर। सलग 9व्या दिवशी गॅस एजन्सीबाहेर सिलेंडरसाठी ग्राहकांची रीघ। 2 आठवड्यांपूर्वी बुकिंग केलेलं सिलेंडर अद्यापही घरी पोहोचत नाही, त्यामुळे नागरिक त्रासले। गृहिणींचं बजेट आणि नियोजन पूर्णतः कोलमडलं। रशियन तेलाचा कच्चं तेल घेऊन येणारा टँकर 21 मार्च रोजी न्यू मंगलोर बंदरामध्ये दाखल होण्याची शक्यता। तर केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पूर्वेला सध्या भारताची 2 जहाजं असल्याची माहिती। अमेरिका आणि इराण युद्धाचा कामगार वर्गाला फटका। देशाबाहेर कामासाठी गेलेले कामगार भारतात परतताय। इराणच्या सीमेलगतच्या एका कंपनीमध्ये काम करणारे काही कामगार हे कोलकात्यात परतले। हाताला काम नाही। गॅस तुटवड्यामुळे उपासमारीची वेळ आलेले कामगार आता मुंबई सोडून जाऊ लागले। मोठ्या संख्येने कामगार वर्गाचं मुंबईमधून स्थलांतर। मुंबईमधल्या रेल्वे स्टेशनवरती उत्तर भारतीयांची गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी। गॅस अभावी उद्योग देखील अडचणीत। हाताला काम नाही। कामगारांचा मूळ गावी परतण्याचा निर्णय। आखाती देशांमधील युद्धामुळे स्टील दरामध्ये वाढ। अगोदर 55 ते 56 रुपये किलोवरती असलेला स्टीलचा दर 61 रुपयांवर। कच्च्या मालाच्या दरात वाढ झाली, त्यामुळे मालाच्या तुटवड्याचा स्टीलच्या दरावर परिणाम। 1800 रुपयांच्या व्यावसायिक गॅससाठी नांदेडमध्ये 3,500 रुपये मोजण्याची वेळ। एजन्सी चालकांकडून गॅसचे दर दुप्पट केल्याची हॉटेल चालकांची माहिती। पुण्याच्या भोरमध्ये अन्न पुरवठा विभागाच्या पथकाची हॉटेल व्यावसायिकांवर धडक तपासणी मोहीम। घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा गैरवापर आढळून आल्यास दोषींवरती कडक कारवाई करणार। प्रशासनाचा हॉटेल व्यावसायिकांना इशारा। जळगावच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गॅसच्या टंचाईमुळे हॉटेल्समध्ये शुकशुकाट। मुक्ताईनगर, भुसावळ अशा अनेक भागांमध्ये कमर्शियल गॅस मिळत नाही, त्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत। गॅस सिलेंडरच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक। चेंबूर पोलिसांकडून झोपडपट्टी भागात जनजागृती मोहीम। गॅस सिलेंडरच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार। चेंबूर पोलिसांनी सर्वप्रथम जनजागृती मोहीम घेतली हाती। व्यावसायिक सिलेंडर बंदीचा श्रीखंड आम्रखंड विक्रेत्यांवर परिणाम। गेल्या वर्षीपेक्षा कमी प्रमाणामध्ये श्रीखंड आम्रखंड यासोबतच दुग्धजन्य पदार्थ तयार करता आल्यानं आर्थिक नुकसान। सांगलीच्या खानापूर तालुक्यामध्ये गारपिटीचा फटका। शेकडो हेक्टर द्राक्ष बागांना फटका। भेवघाट, करंजे, बानूरगड, पळशी यासह आसपासच्या गावामध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज। नाशिकच्या निफाड तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा। कोटमगाव, खानगाव, खडक, माळेगाव शिवारातील पिकांचं नुकसान। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी देखील मागणी।
जळगाव या ठिकाणच्या चाळीसगाव तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा. चाळीसगाव, पाचोरा यासह भडगाव तालुक्यात वादळी पावसाची हजेरी. मका, ज्वारी, हरभरा, कांदा, पपई आणि केळी पिकांचं नुकसान. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला, तर नेवासा तालुक्यातील नांदूर, शिकारीसह इतर गावांमध्ये गारपीट. कांदा, गहू आणि हरभरा पिकांना फटका बसला.